ब्लॉसेस किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि येणाऱ्या ख्रिसमस सणाच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। बऱ्याच जणांच्या रिक्वेस्टवरून मी आज पहिल्यांदाच पोक रेसिपी बनवणार आहे आणि ती सुद्धा खास ख्रिसमससाठी। पोक रोस्ट आपण बनवलेलाच असेल, पण मी वेगळ्या पद्धतीने हा रोस्ट बनवणार आहे। रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि आवडली तर आपल्या ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा। 1 किलो पोक मीठ फॅट सहित घेतला आहे, कारण फॅट सहित घेतला तर रोस्ट अगदी टेस्टी बनतो। लिंबूचा रस आणि मीठ लावून हे मटण 2 तास ठेवायचं आहे मॅरिनेट होण्यासाठी, आणि जर आपल्याला ओव्हरनाईट ठेवायचं असेल तर फ्रीजमध्ये ठेवा। नंतर आपल्याला हे मटण सॉफ्ट असं बॉईल करून घ्यायचं आहे। आपल्याला माहितीच आहे की रोस्टची चव थोडी आंबट असते, खारट असते, गोड असते आणि तिखट असते। थोडंसं सॉल्टी होण्यासाठी आपल्याला अगदी थोडं मीठ जास्त घालावं लागेल। 1 किलो मटण घेतलं आहे ना, मग त्यासाठी मीडियम साईज 1.5 लिंबूचा रस लागणार आहे आणि मीठ दाखविल्याप्रमाणे लिंबूचा रस आणि मीठ लावून मॅरिनेट करून घ्या। ही लिंबूची सालं सुद्धा मॅरिनेशनसाठी ह्यामध्ये मिक्स करा। मॅरिनेशनसाठी ओव्हरनाईट फ्रीजमध्ये ठेवते। आता हे मटण आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे, पण बॉईल करताना ह्यामध्ये आपण अजिबात पाणी घालायचं नाही। सुरुवातीला मटण धुतल्यानंतर सुद्धा मी ह्यामधला पाणी अगदी निथळून काढला होता। ही लिंबूची सालं सुद्धा आता काढून टाका। कुकरमध्ये बॉईल करताना सुरुवातीला 10 मिनिटे गॅस फ्लेम स्लो ठेवा। गॅस फ्लेम स्लो ठेवल्याने काय होईल, ह्या मटणामधील ग्रेव्ही आहे ती वळेल आणि ह्या ग्रेव्हीमध्येच हे मटण शिजलं जाईल। आणि त्यानंतर गॅस फ्लेम हाय ठेवून 3 ते 4 शिट्ट्यामध्ये मटण सॉफ्ट बॉईल करा। बॉईल करण्यासाठी आपण पाणी घातलं नव्हता, तरीसुद्धा ही एवढी ग्रेव्ही वळालेली आहे। ही ग्रेव्ही गॅस फ्लेम हाय ठेवून कुकरमध्येच आटवून घ्या, किंवा मी ही पुढे पातेल्यामध्येच आटवून घेणार आहे। आता ह्या दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला कांदा, लसूण, पटॅटो आणि काजू हे फ्राय करून घ्यायचे आहेत। 2 पटॅटो घेऊन मी त्याच्या अशा प्रकारे स्लाइस करून घेतले आहेत। ह्यानंतर 2 कांदे घेऊन तो अशा प्रकारे अगदी पातळ कापून घेतला आहे, की जेणेकरून व्यवस्थित क्रिस्पी फ्राय होईल। 1 लसणाचा कांदा त्याच्या पाकळ्याचा क्रश केलेला आहे। थोडे काजूचे तुकडे घेतले आहेत, आणि आपल्याला जर सुक्या द्राक्षा घालायच्या असतील तर 2-4 घाला। ही सर्व इन्ग्रेडियंट आपण डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय करू शकतो। तेल गरम झालेलं आहे, आता ह्यामध्ये मी पटॅटो फ्राय करून घेते। फ्राय केलेली पटॅटो आवडत असतील तर जास्त घातली तरी चालतील। अशा प्रकारे सर्व पटॅटोज छान गोल्डन फ्राय करून घ्या। पटॅटो फ्राय करून झाले की ह्याच कढईमध्ये कांदासुद्धा छान क्रिस्पी फ्राय करून घ्या। अशा प्रकारे कांदा थोडा गोल्डन व्हायला लागला की ह्यामध्येच लसूण आणि काजू घाला आणि फ्राय करा। वेगळं फ्राय करायची गरज नाही।
आता हा कांदा छान गोल्डन फ्राय झालेला आहे, क्रिस्पी झालेला आहे. आता काढून घेते. कांद्यामधलं तेल अशा प्रकारे काढून घ्या, म्हणजे कांदा जास्त ऑइली होणार नाही, क्रिस्पी होईल. मटण बॉईल करून झालेलं आहे. कांदा आणि बटाटोसुद्धा आपले फ्राय करून झालेले आहेत. आता आपण रोस्ट कसा बनवायचा ते पाहूया. रोस्टला तिखटपणा येण्यासाठी हा आपण खडा मसाला घेतलेला आहे आणि ह्या खड्या मसाल्यामध्ये 2 दालचिनी, 3 काश्मीरी लाल सुक्या मिरच्या, 3 हिरव्या मिरच्या, तेजपत्ता घेतला आहे, काळं मिरी घेतला आहे, लवंग घेतले आहेत आणि 6 ते 7 हिरव्या वेलच्या. आता गोड चवीसाठी 1 टेबलस्पून साखर कॅरमलाइज करून घ्या. अशा प्रकारे साखर डार्क ब्राऊन करून घ्यायची आहे. आता ह्यामध्ये खडा मसाला घालते. मघाशी सांगितल्याप्रमाणे मटणाची ग्रेव्ही आपण कुकरमध्येच आटवू शकतो किंवा दाखविल्याप्रमाणे आता ह्या पातेल्यामध्ये ग्रेव्ही घाला आणि ती आटवून घ्या. ह्या ग्रेव्हीमध्ये गरम मसालासुद्धा खूप छान शिजणार आहे. हे भांडं पसरट असल्यामुळे ग्रेव्हीसुद्धा पटकन आटून गेली आणि खडा मसालासुद्धा छान शिजला. आता ह्यामध्ये बॉईल मटण मिक्स करून घ्या. आणि आता सर्व फ्राईड इन्ग्रेडियंट मिक्स करा. फ्राईड इन्ग्रेडियंटमध्ये आपण मीठ घातलं नव्हतं, आता घाला. रोस्टमध्ये ग्रेव्ही ठेवायची नाही. मस्त थिक आणि डार्क ब्राऊन होईपर्यंत मिक्स करत जा. 1 मिनिटसाठी झाकण दिलं होतं. गॅस बंद करा. मस्त आणि टेस्टी पोक रोस्ट जेवणाबरोबर किंवा जेवणाच्या अगोदर स्टार्टर म्हणून सर्व करा. थँक्यू फॉर वॉचिंग. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.